स्टार्ट करते हैं. त्या टॉपिकचं नाव आहे रो इचेलॉन मेथड. रो इचेलॉन मेथड. ओके. रो इचेलॉन मेथड ही काही एवढं डिफिकल्ट नाही आहे त्यामध्ये. सेम एज इट इज जसे आपण रो ऑपरेशन्स करत आलो तसंच आहे. ओके. हा हा वाला आहे रो इचेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. ओके. सो रो इचेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय तुला एक पहिला तिथे डेफिनेशन दिले त्यावरून समजलं त्यानंतर एक्झाम्पलचं तुम्ही समजेल. ओके. सो एक्झाम्पलच्या हिशोबाने सॉरी डेफिनेशनच्या हिशोबाने इकडे फर्स्ट डेफिनेशन काय लिहिलंय की झिरो रो will is a row of a matrix with all either with zero. Okay. आणि काय लिहिलंय नॉन झिरो it is a row of a matrix with at least one non-zero all have present. Okay. त्याचं मिनिंग काय आहे की ऍटलिस्ट त्याच्यामध्ये अगर तुझं ऑल झिरो असतील तर ऍटलिस्ट एक नॉन झिरो नंबर असायला पाहिजे फॉर अ लिडिंग एलिमेंट. ओके. आता लिडिंग कोएफिशियंट काय आहे. लीडिंग कोएफिशिएंट आर priority will is the first non-zero other of the row from the left hand side. ओके. लेफ्ट हँड साईड. आता ह्याचं मिनिंग काय आहे तर एक्झाम्पलचा थ्रू समजत होते की आपल्याला इथे एक मॅट्रिक्स दिलाय बघ. हा मॅट्रिक्स दिलाय. या मॅट्रिक्स मध्ये लिडिंग एलिमेंट कुठला असणार. जो फर्स्ट एलिमेंट असणार ना त्याला लिडिंग एलिमेंट बोलतात. ओके. जो फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो असायला पाहिजे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल पहिला रूल तर हा आहे की त्याच्यामधला जो एलिमेंट फर्स्ट रोचा जो फर्स्ट एलिमेंट असेल तो नॉन झिरो असायला पाहिजे. आणि नॉन झिरो असायला पाहिजे तर तो कुठलाही नंबर असणार. बरोबर. दॅट मीन्स कुठलाही नंबर म्हणजे झिरो नसायला पाहिजे अल्टिमेटली. आता इथे झिरो नाही वन आहे कुठलाही नंबर असू शकतो तिकडे. असं याच्यामध्ये काही कंपल्सरी नाही की वनच असायला पाहिजे. तर वन आहे तर ठीक आहे वन नाही तर तरी पण ठीक आहे पण झिरो नसायला पाहिजे. ओके. आता इकडे वन आहे म्हणजे ह्याचा फर्स्ट रोचा लिडिंग एलिमेंट हा झाला. ओके. हा झाला. आता सेकंड रो मध्ये लिडिंग एलिमेंट कुठला आहे तर लिडिंग एलिमेंट इकडे हा वाला सेकंड रो मध्ये बघ हा वाला लिडिंग एलिमेंट. आणि फोर्थ मध्ये सॉरी थर्ड मध्ये हा वाला लिडिंग एलिमेंट. बट ह्याच्यामध्ये एक रूल आहे की जो तुझा फर्स्ट रोचा जो लिडिंग एलिमेंट असतो. आता समज ह्याचा लिडिंग एलिमेंट इकडे आहे बरोबर. तर सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट किंवा इकडे येऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो. ओके. या दोन पोझिशन वरती ह्याचा लिडिंग एलिमेंट येऊ शकतो. इफ इफ बाय कंडिशन जर तुझा फर्स्ट रोचा लिडिंग एलिमेंट इकडे आला आणि सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट इकडे आला तर थर्ड रोचा लिडिंग एलिमेंट ह्याचा पाठी यायला पाहिजे म्हणजे हे ऑल झिरो यायला पाहिजे. ओके. तरच हा या फॉर्मला रो इचेलॉन फॉर्म बोललं जाणार. त्याच्या अलावा रो इचेलॉन फॉर्म बोलणार नाही डायरेक्टली रिजेक्टेड होऊन जाणार. ओके. सो ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये बघ दाखवलंय कसं की हा जो आहे फर्स्ट रोचा लिडिंग एलिमेंट हा आहे. सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट हा आहे. आणि थर्ड रोचा हा आहे म्हणजे हा वाला जो फॉर्म आहे तो रो इचेलॉन फॉर्म नाही आहे. ओके. हा जो फॉर्म आहे तो रो इचेलॉन फॉर्म नाही आहे. मग ह्याला रो इचेलॉन फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल तर ह्या पूर्ण लाईनला झिरो करावं लागेल. ओके. आणि दुसरा अजून एक लास्ट रूल. तर लास्ट रूल असा आहे की ह्याच्यामध्ये जर तुला होल लाईन अगर झिरो 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 अशी भेटली. ओके. पूर्ण लाईन झिरो झिरो भेटली तर जी होल रो झिरो असते ना ती तुझी होल रो झिरो कधी मिडल मध्ये किंवा फर्स्ट रो मध्ये नाही यायला पाहिजे. ऑलवेज जी झिरोची रो असेल ती ऑलवेज तुझी लास्ट रो मध्ये यायला पाहिजे. ओके. जी काही तुझी झिरोची रो असेल ती लास्ट रो मध्ये यायला. पुढे आपण समजूया ते तुला एक्झाम्पलच्या थ्रू समजून मी. ओके. सो हे काही डेफिनेशन्स आहेत ते तू तुझ्या ह्यानी बाय हार्ट करून घे. ओके. सो मी डायरेक्टली एक्झाम्पल वर जातो. इथे तीन क्वेश्चन्स दिले. ठीक आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड आपल्याला या तिघांना व्हेरीफाय करायचं आहे
की हे रो इचेलॉन आहेत का नाही. ओके, रो इचेलॉन आहेत की नाही हे व्हेरीफाय करायचं. ओके, सो व्हेरीफाय करण्यासाठी फर्स्ट कंडिशन काय आहे जी, रो इचेलॉन व्हेरीफाय करण्यासाठी फर्स्ट कंडिशन काय आहे. तर फर्स्ट कंडिशन हे आहे की त्याचा फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो असायला पाहिजे. या फर्स्ट वाल्याला बघूया आपण. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो आहे नॉन झिरो आहे म्हणजे चल फर्स्ट कंडिशन राईट झाली. सेकंड कंडिशन काय आहे की ह्याचा लिडिंग एलिमेंट आहे, तर ह्याचा सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट ह्याचा पाठी असायला पाहिजे किंवा इकडं किंवा इकडं किंवा इकडं. तर ह्याचा लिडिंग एलिमेंट इकडे येतोय म्हणजे सेकंड कंडिशन पण पास झाली. थर्ड कंडिशन काय आहे की ह्याचं आता लिडिंग एलिमेंट आहे तर म्हणजे ह्याचं लिडिंग एलिमेंट इथे यायला पाहिजे किंवा ह्याचं नाही यायला पाहिजे. तर ही रो पूर्ण झिरो आहे. हा, आणि मी अजून एक ही एक कंडिशन पास झाली. फोर्थ कंडिशन काय होती की झिरो वाली जी रो असेल, ऑल झिरो रो, जशी इकडे ही बघ, ही पूर्ण होल रो झिरो झाली. अशी अगर तुला रो कधी भेटते तर त्या रोला नथिंग बघ इकडे नाही टाकायचं नाही इकडे टाकायचं, डायरेक्टली त्याला लास्ट रोला टाकायचं. तर लास्ट रोला आहे म्हणजे हा वाला तुझा फॉर्म रो इचेलॉन फॉर्म आहे. ओके, समजलं कसं आहे ते. हा पण आता बघ इकडे पण ह्याचा फर्स्ट लिडिंग एलिमेंट नॉन झिरो आहे. बघ, फर्स्ट कंडिशन राईट. ह्याचा पाठी हा नंबर आहे म्हणजे हा पण राईट आहे. सेकंड कंडिशन की ह्याचा इक्वल नाही, ह्याचा सेकंड रोचा जो लिडिंग एलिमेंट आहे तो ह्या फर्स्ट लिडिंग एलिमेंटचा पार्टी आहे. सो ओके, वेल अँड गुड. आता हा रो एक आहे. थर्ड रोचा लिडिंग एलिमेंट कुठे यायला पाहिजे, ह्या लिडिंग एलिमेंटचा पार्टी यायला पाहिजे, तर ह्या लिडिंग एलिमेंटचा पार्टी आहे. तो हे पण राईट आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये पण कंडिशन सॅटिस्फाईड होतं म्हणजे हा पण रो इचेलॉन फॉर्म आहे. ओके, सो थर्ड वाला चेक करूया आपण. थर्ड वाल्यामध्ये बघ, थर्ड वाल्यामध्ये पहिलेच कंडिशन रॉंग होते की त्याचं फर्स्ट वाला जो एलिमेंट आहे तो नॉन झिरो नाही, झिरो आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन रॉंग होते. हा. आणि थर्ड सेकंड कंडिशन काय होते की ही झिरोथ लाईन आहे बघ, झिरो वाली रो आहे ती मिडल मध्ये येते, ती मिडल मध्ये नाही तर लास्टला यायला पाहिजे. तर हा झाला रो इचेलॉन नाही आहे. ओके, कळालं. तर म्हणून इकडे लिहिलंय बघ, 1 and 2 आर इन अ रो इचेलॉन फॉर्म अँड 3 इज नॉट इन द रो इचेलॉन फॉर्म. कळालं, समजलं एवढं. तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया की तुला त्याला रो इचेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं. ओके, सो पुढे वाढूया आपण एक्झाम्पल वरती. हे बघ करून घेतो. सो इथे एक एक्झाम्पल दिलंय, रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स इन दी रो इचेलॉन फॉर्म. ओके, हा एक दिला आहे. पण आपण ह्याच्यामध्ये कुठला एक्झाम्पल घेऊया, फोर्थ वाला एक्झाम्पल. ओके, फोर्थ वाला एक्झाम्पल आपल्याला इकडे दिला आहे. ओके, त्याला आपण सॉल्व्ह करूया. सो इकडे फोर्थ वाल्यामध्ये बघ, हा आपण मॅट्रिक्स घेतला बरोबर. आता ह्याच्यामध्ये रो इचेलॉन फॉर्म करायचा. तर रो इचेलॉन फॉर्म करायचं म्हणजे काय की याचा फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो असायला पाहिजे. बघ इकडं नॉन झिरो आहे तर आहे. त्याचा पूर्ण फर्स्ट रो, फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो आहे. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आता काय करायचं आपल्याला, हे जे जे खालचे जेवढे काही नंबर आहेत ना सगळ्यांना झिरो करून. ओके, यांना झिरो करायचे. सेम जे आपण रो ऑपरेशन केलेले झिरो करण्यासाठी ते रो ऑपरेशन परफॉर्म करायचे. रो रो ऑपरेशन परफॉर्म केले त्याने हा सेकंड एलिमेंट झिरो झाला. हा रो ऑपरेशन परफॉर्म करून हा थर्ड एलिमेंट झिरो झाला. हा रो ऑपरेशन परफॉर्म करून हा थर्ड फोर्थ एलिमेंट झिरो झाला. ओके, तर असे करता करता ह्या लाईनीचे पुरे झिरो झाले. आता आपल्याला जायचं सेकंड रो वर. सेकंड, आता हा फर्स्ट फर्स्ट रोचा लिडिंग एलिमेंट हा होता, तर सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट हा आहे बरोबर आहे, पोझिशन वरती आहे. आता काय करायचं आपल्याला सेकंड वर की ह्याच्या खालचे हे दोन एलिमेंट आहेत त्यांना झिरो करून टाकायचं. त्यांना झिरो करायला ह्याला इक्वल केलं पहिलं त्यांनी 1 1 केलं. 1 1 करून त्यांनी म्हणजे डिवाइड केलं दोन्ही याला आणि त्यांनी 1 1 करून टाकलं इक्वल टू. 1 1 केलं त्यांना मायनस करून नंतर इक्वल टू झिरो केलं. ओके, असं पूर्ण करता करता पूर्ण रोला झिरो केलं त्यांनी. मी त्याच्या खाली समय तो समजवतो तुला. सिस्टमॅटिक एरर करून देतो. इमेज थोडी ब्लर आहे तो समजून. सो ते 1 आणि 1 होते ते त्यांनी हा झिरो झाला. त्यानंतर ह्याला झिरो करायचं. हा रो ऑपरेशन क्रिएट केला त्याच्यासाठी त्याला झिरो करण्यासाठी. त्यानंतर
हा वाला रो ऑपरेशन केला, हा लास्ट एलिमेंटला झिरो करण्यासाठी. ओके, तर हा लास्ट एलिमेंट झिरो झाला. ओके, आता आपल्याला काय करायचंय की ह्याचा हा रो बघायचा. इकडे आपल्याला ऑल रो झिरो आली. ओके, ऑल रो झिरो आली आहे, बरोबर. मग आपलं सेकंड कंडिशन काय होतं की ऑल रो झिरो आली तर त्याला ऍज अ मिडल ऑफ द मॅट्रिक्स. एक मिनिट. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतं की ही जी झिरोची रो असते ती याच्या मिडल मध्ये नाही यायला पाहिजे. आपल्याला त्याला काय करायचं होतं की ऍट द एंड ती असायला पाहिजे. ओके, ऍट दी एंड असायला पाहिजे. तर त्याला काय करणार, आपण त्याला स्विच करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते इंटरचेंजचा ऑप्शन दाखवलं, ते इंटरचेंज करू शकतो. तर ह्या रोला या रोशी इंटरचेंज काय केलं, इंटरचेंज केलं. हे दोन रोला इंटरचेंज केलं तर हिरो खाली आणि हिरो वर गेली. हिरो खाली आणि हिरो वर गेली. तर बघ त्याच्यामध्ये फॉर्म आले बघ. हा फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट लिडिंग एलिमेंट आहे. सेकंड रोचा लिडिंग एलिमेंट हा आहे, त्याचा पार्टीच आहे म्हणजे बरोबर आहे. थर्ड रोचा लिडिंग एलिमेंट हा आहे म्हणजे ह्या फर्स्ट सेकंड रोच्या लिडिंग एलिमेंटची पार्टी आहे. तर फोर्थ एलिमेंट सगळे झिरो आहे म्हणजे हा तुझा फॉर्म रो इचेलॉन फॉर्म झाला. दिस इज द रो इचेलॉन फॉर्म ऑफ ए. कळालं कसं रिड्यूस करायचं, रो इचेलॉन फॉर्म कसा आहे तो. ओके, सो काही डाऊट असले तर मला सांग. त्याच्या पुढचे जे काही सम्स आहेत ते तू सॉल्व्ह कर, प्रॅक्टिस कर. काही डाऊट असलं तर मला मेसेज कर, मी तुला डाऊट क्लिअर करून देईन किंवा क्लासरूम मध्ये येऊन विचार, मी ऑल डाऊट क्लिअर करेन तुझे. ओके, सो रोहित फॉर्म एवढंच होतं. ह्या रोहित फॉर्मनी तुझा हा सेकंड चॅप्टर कम्प्लीट झाला. सो आपण आता स्टार्ट करू पुढच्या व्हिडिओमध्ये थर्ड चॅप्टर स्टार्ट करू वेक्टर स्पेस. ओके, वेक्टर स्पेस स्टार्ट करूया सेकंड व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच सांगतो, रोहित फॉर्म एकच फॉर्म सांगतो कारण सेकंड टॉपिकसाठी मी म्हणजे सेकंड न्यू चॅप्टरसाठी न्यू व्हिडिओ बनवेल. सो एवढे तुला आय होप सो मी जेवढे व्हिडिओ बनवले असतील सेकंड चॅप्टरसाठी तेवढे चारीचे चारी व्हिडिओ तुला प्रॉपरली समजले असतील आणि तू आय होप तो सगळे प्रॉपरली प्रॅक्टिस करत असशील. आणि मी जे होमवर्क पाठवले ते प्लीज आय एम हंबल रिक्वेस्टिंग यू की मला ते सगळे होमवर्क करून पाठव. ओके, सो मी इथं स्टॉप करतो. हे तुझं झालंय पूर्ण. त्याच्या पुढे आपलं वेक्टर स्पेस आहे, ते वेक्टर स्पेस करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, सो आजसाठी एवढंच. तर ओरिजिनल फॉर्म एवढंच होतं. त्यासाठी थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस व्हिडिओ आणि लक्ष देऊन बसल्याबद्दल पण थँक्यू सो मच. बाय.